हॅलो, आपण चाललेलो आहोत पुंगुल बीचला फिरण्यासाठी. आपल्यासोबत आहेत खारू, दादू आणि वृषाली मॅडम. तुम्ही पण चला. तिकिटाचे पैसे हिच्याकडून घ्या. सिंगापूरमध्ये पब्लिक ट्रान्सपोर्ट खूप मॉडर्न आणि ऑर्गनाइज्ड आहे. तर समोर पाहू शकता हे सिंगापूरमध्ये अशा प्रकारे बस स्टँड असतात. तर ही समोर डबल डेकर बस आहे आणि इथे इंटर करताना म्हणजे प्रवेशासाठी प्रवासी कार्ड वापरतात आणि ते स्वॅप करतात आणि उतरायला दुसऱ्या दरवाजातून म्हणजे मागच्या साईडून एक डोअर असतं, तिथून एक्झिट असते. तर ही व्यवस्था प्रवाशाला एकदम स्मूथ आणि इफिशियंट बनवते. आणि हे आहे 2 मजली बस. तर इथे सिंगापूरमध्ये प्रवास करण्यासाठी बस आणि MRT तसेच टॅक्सी हे 3 ऑप्शन आहेत. आणि बस आणि MRT हे दोन्ही ऑप्शन आपल्याला परवडण्याजोगे आहेत. टॅक्सीला जरा जास्त चार्जेस लागतात. तर आम्ही सहसा बस किंवा MRTद्वारे प्रवास करतो. आता सिंगापूरमध्ये सायंकाळच्या 5 वाजलेले आहेत इव्हिनिंगच्या. तर पाहू शकता किती सुंदर नजारा आहे. तर आता आपण चाललेलो आहोत पुंगुल बीचला. तर समोर पाहू शकता ते जिथे जास्त झाडी दिसते तिथे आपल्याला जायचं आहे. तर हे सुंदर असं दृश्य पाहून म्हटलं तुमच्याबरोबर हे शेअर करावं. चला आता आपण बीचला जाऊया. आपण फायनली पुंगुल बीचला पोहोचलेलो आहोत. तर समोर पाहू शकता अपाट असा पसरलेला समुद्र आणि इथे एक छोटंसं तलाव बनवलेला आहे कासवांसाठी. तर समोर पाहू शकता किती कासव आहेत. तर आज मी तुम्हाला कासव जवळून दाखवते. तर शिवांशीला कासव खूप आवडते. तर ते तर म्हणते 2 घरी घेऊन जायचं. तर पाहू शकता हे अशा प्रकारे जवळून आपण कासव पाहूया. तर हे काहीतरी खाण्याच्या आशेने कडेला येऊन थांबलेले आहेत. छोटासा तलाव, शांत वातावरण आणि त्यात गोड गोड कासव. मुलांनी त्यांना खाऊ घातलं आणि त्या छोट्या हाताने केलेलं प्रेम मनाला खूप टचिंग वाटलं खरंच. तर इथे साईडलाच पक्षी पण आलेले आहेत, समोर पाहू शकता. तर त्यांना पण खाऊ टाकायला चालू आहे. तर हे सर्वजण खाण्याच्या आशेनेच कडेला आलेले आहेत. तर तुम्ही समोर पाहू शकता. तर चला या, चला पुढे. बीचवर पोहोचल्याच शिवांशी म्हटले की मम्मा माझ्यासोबत एक फुगडी खेळ. तर तिच्याबरोबर मस्त समुद्राच्या किनाऱ्यावर फुगडींचा खेळ रंगला आणि टुनू टुनू उड्या मारत आमची फुगडी झाली. आणि समुद्राच्या कडेला आलेल्या रेतीवर हात फिरवला आणि रेतीचं जणू घरच बनलं. तर ते घर नव्हतं, तर ती एक आठवण होती जी रेतीत नाही मनात साठते. आणि मग समुद्रात उतरून पोहण्याचा आनंद घेतला. पाणी अंगावर आलं आणि मनातला ताण जणू समुद्रानेच वाहून नेला. अशा क्षणात एक गोष्ट कळते, आनंद मोठा नसतो, तो सोबत असतो. कुटुंबासोबत हसणं आणि मुलांचं ते निरागस एन्जॉय करणं हेच तर खरं सुख आहे. आणि शेवटी ट्रिपचा सगळ्यात मस्त भाग म्हणजे घरून शिजवून नेलेलं कणीस. बीचवर सगळं मिळतं हो, पण घरची चव ही नेहमीच खास असते. हातात कणीस, समोर समुद्र आणि मनात समाधान. परफेक्ट. तर अशा प्रकारे आजचा दिवस खूप आनंदात गेला. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. बाय बाय.